गोदा ते नर्मदा हा कार्यक्रम आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या देवस्थानाचं पुनरुज्जीवन केलं, घाटांचं पुनरुज्जीवन केलं। त्यांची 300वी शताब्दी चाललेली आहे। त्या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने आमच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी गोदा ते नर्मदा अशा पद्धतीचा आयोजित केला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकीकडे आपलं जे काही आपल्या नद्यांचं महत्त्व आहे ते महत्त्व आपण विशद करणार आहोत। जलसंधारणाच्या संदर्भात आणि पाण्याच्या महत्त्वाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी लोकजागरण करणार आहोत आणि या संपूर्ण व्यवस्थेला आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या पिढ्यानपिढ्या आपण निसर्गाची पूजा केलेली आहे। तोच भाव पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे। असं आहे, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये, ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे। मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलाय, नवचैतन्य दिलाय। त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा। त्यांनी एक अशा प्रकारचं विधान केलेलं आहे बागेश्वर धाम यांनी, शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलं, त्यामुळे टीका होती। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भात अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही। आमदार संजय गायकवाड यांनी एका पुस्तकावर आक्षेप घेतला होता, पुस्तकाच्या मधल्यावर, त्यांनी शिवीगाळ दिली। हे असं आहे की एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे। आता 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। कामं चांगले चाललेले आहेत, अजून त्याला गती देण्याची गरज आहे। आता पुढेही अजून आमच्या खूप बैठका होणार आहेत। विशेषतः आता पुढच्या काळामध्ये लवकरच आम्ही आखाडा परिषदेसोबत आखाड्याचे जे आमचे सगळे इथले आखाडे आहेत त्याचे सगळे आमचे जे महंत आहेत त्यांच्यासोबत देखील एक बैठक घेणार आहोत। आतापर्यंत काम समाधानकारक आहे, पण एकूणच कालावधी पाहता त्याला अधिक गती कशी देता येईल हा आम्ही प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।